श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी आई म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, काही क्षणानंतर तुझ्यासाठी एक मोठा चमत्कार येणार आहे. ज्या क्षणाला तू हे ऐकण्यास सुरुवात केली आहे त्या क्षणापासून समजून जा की तुझ्या आयुष्यातील काही असे क्षण तुझ्या जवळ येत आहे ज्यामुळे तुझे मन आनंदित होईल. तुझ्या मनावर त्याचा सुखकर अनुभव येईल. होय, मला तुझी मदत करायची आहे. ती योग्य पद्धतीने तुझ्यापर्यंत येऊन पोहोचवणे हे माझे कर्म आहे. मला माहीत आहे की तुम्ही काही अशा गोष्टींनी व्यस्त आहात. तुम्ही तुमच्या कार्यात खूप मन लावले आहे. तुम्ही आता योग्य पद्धतीने पुढे जात आहात. काय देव म्हणतात, बाळा, तुझ्या शक्यतांना उंचावण्यासाठी, तुला आशीर्वादाने भरण्यासाठी हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे. तुझ्यावर याचा सकारात्मक परिणाम होईल. कारण मी जिथे पोहोचतो तिथे सर्व काही सुरळीत आणि आनंदी होतं. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात, तुझ्या त्या जीवनात आता असे अनेक घटनाक्रम येणार आहेत ज्यामुळे तुझे मन आनंदी होणार आहे, उत्साही होणार आहे. त्या प्रत्येक कार्यात माझी मदत तुला हवी आहे. होय, ती देण्यासाठीच मी इथे उपस्थित आहे. तुझ्या शक्यता वाढवल्या जात आहे. बाळा, कठीण काळ तुझ्या जवळून दूर जात आहे. आता तुझ्यासाठी आनंदी आनंद येत आहे. परमेश्वर तुम्हाला उंचावतो. परमेश्वर तुमच्या इच्छाही पूर्ण करतो. ते सर्व काही येत आहे, त्याला स्वीकार करा. कालपर्यंत तू ज्या गोष्टींची वाट पाहत होतास तेच आता तुला मिळणार आहे. तुझ्या शक्यतांना पूर्ण करणारे, आशीर्वाद देणारा हा संपूर्ण संदेश पुढील काही मिनिटे ऐकून घे. माझ्या मदतीसोबत तुझ्यासाठी आणखीनही काही गुपित आहे जे मी तुला काही काळानंतर प्रदान करणार आहे. बाळा, तुझ्या इच्छा, अपेक्षा मला माहीत आहेत. होय, तसंच काहीतरी घडणार आहे. तुझ्या शक्यतांना वाढवणारा एक मोठा दिव्य चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. कुणीही तुमची मदत करत नाही असं तुम्हाला वाटत असताना परमेश्वर तुमच्यासाठी सहाय्य पाठवतो. आज जे कोणी स्वामी प्रिय बाळ या संदेशाला प्रमुख ठेवून ऐकतील आणि या संदेशातील काही संकेत स्वीकार करतील त्यांच्यासाठी जणू चमत्कारांची शृंखलाच त्यांच्या अवतीभोवती असेल. जेव्हा जेव्हा तुम्ही देवाला पूर्ण श्रद्धेने हाका मारू लागता तेव्हा देव देखील तुम्हाला त्या त्या ठिकाणी अपयशी नाही तर यशाने भरतात, आनंदाने भरतात आणि तुम्हाला उंचावतात. जर तुम्ही देखील या क्षणाला पवित्र दैवी संदेशाच्या सोबत हे सर्व काही स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी घडतील ज्या आजपर्यंत तुम्हाला अनुभवानुसार प्राप्त होत होत्या. कधीकधी तुमचं मन एकाग्र होतं तर कधी होत नाही. नामस्मरण हे तुमच्या मनाला एकाग्रता प्रदान करतं. तेव्हा नामस्मरण करत राहा. परमेश्वरी शक्ती अफाट आणि अनंत आहे. स्वामींची ऊर्जा दिव्य आणि पवित्र आणि अफाट आहे. जेव्हा तुम्ही देवाजवळ, स्वामीजवळ काही मागता, काही बोलता, काही प्रार्थना करता तेव्हा आशीर्वाद येणारच, यावर विश्वास ठेवा. हो, कधीकधी उशीर लागू शकतो. त्यासाठी कारणेही तशीच असू शकतात. कुणी मागितलेली इच्छा काही लगेचच पूर्ण होणारी नसेल, त्यात काही कालावधी लागत असेल तर तो तितकाच द्यावा आणि तुम्ही शांत असावे, विश्वास ठेवावा, श्रद्धा वाढवावी आणि देवाची
नामस्मरण करावे. तर तुम्ही पाहाल की तुमच्या शक्यतांना वाढवणारे आनंद तुमच्या मार्गात येत आहे. तुमची प्रतीक्षा लवकरच समाप्त करण्यात येणार आहे. देव तुम्हाला जिंकवतो. देव तुम्हाला पुढे नेतो आणि देवच आशीर्वादाने भरतो. जर तुम्ही स्वामी माऊलीच्या प्रेमाने आणि देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ होऊ इच्छिता तर आताच माऊली, मी तुमच्या स्वाधीन सर्व काही करतो. मी तुमच्या चरणाशी सर्व काही चिंता सोडतो. तुम्हीच माझे करता धरता आहात. तुम्हीच माझं सर्व काही जीवन सुधरवणार आहात. ते सविस्तर काय करायचं आहे ते तुम्हीच पाहणार आहात. मी फक्त तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहे. मला सुख, संपन्नता आणि आनंद देण्यासाठी वारंवार धन्यवाद. चांगली नाती देण्यासाठी धन्यवाद. चांगले आवडते कार्य देण्यासाठी धन्यवाद. कार्यातील प्रगती आणि इच्छित धन देण्यासाठी धन्यवाद. देवा, मी सर्व काही चिंता या क्षणापासून तुमच्या चरणावर सोपवतो. मला जे काही हवं आहे ते तुमच्या जवळच आहे. मला हे माहीत असताना माझी प्रार्थना स्वीकार करा आणि मला पुढच्या स्तरावर न्या. तुम्ही माझ्या आयुष्यासाठी जे काही कराल ते मी स्वीकार करतो, मान्य करतो. मला आशीर्वादाने पूर्ण करा आणि माझी केलेली आजची ही दिव्य प्रार्थना स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, आज तुझ्यासाठी मोठा चमत्कार आहे. तू ज्या क्षणाला हा संदेश ऐकण्यास घेतला आहे त्या क्षणापासून तुझी आतुरता वाढली आहे. तुझी इच्छा तू व्यक्त केली आहेस. आता तू प्रार्थना केली आहेस, ती मी स्वीकार केली आहे. या जगात तुझ्यासाठी खूप काही आहे. तुझं अंतर्मन तुला जे काही सांगत आहे ते स्वीकार कर, कारण ते तुझ्याशी सत्य बोलतं. तुला अनुभव येऊ लागतील. बाळा, कदाचित काही लोक देवापुढे येताना घाबरतात. काही मागताना त्यांच्या मनात शंका येतात आणि ते शंकाचे निरसन करण्यासाठी इतरांकडे प्रश्न करू लागतात की स्वामी खरंच इच्छा पूर्ण करतात का? स्वामी इतके दयाळू आहेत का की ते सर्व काही चमत्कार घडवून आणू शकतात का? त्यांच्या मनातील शंका ते निरसन करण्यासाठी इतरत्र भटकत असतात. पण जो विश्वासाने स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवतो तो कधीही भटकण्याची स्थिती अनुभव करत नाही. त्याला कुठेही भटकावे लागत नाही, तर त्याला सत्यता लगेचच कळू लागते. देवाचे येणारे मोठे आशीर्वाद, मोठे चमत्कार तो ओळखून शांतता ठेवतो. त्याच्या चित्ताला ती शांतता मिळते आणि तो अनेक आशीर्वादांना आपल्याकडे आकर्षित करतो. त्याचप्रमाणे जो भटकत आहे त्यालाही मी मार्ग दाखवणार आहे. जे कोणी भटकतात, जे कोणी प्रश्न करतात, त्यांच्या इच्छा तर असतात की स्वामीकडे यायचं आहे, पण त्यांना मार्ग दाखवणारा म्हणून मी तुला निवडतो. जर तू तुझ्या शक्यतांना वाढवू पाहत असशील तर तुझ्यासाठी त्या सर्व काही शक्यता पूर्ण केल्या जाणार आहे. बाळा, माझी मदत योग्य वेळेवर तिथे तिथे पोहोचते जिथे माझे बाळ आशीर्वाद मागण्यासाठी तत्पर आहे. होय, मला तुझी काळजी आहे. मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे आणि तुला एकटं नाही तर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण करायचं आहे. बाळा, जेव्हा तुम्ही सर्व काही शक्यतांना मागू इच्छिता, तुमच्या इच्छा अपुऱ्या राहतील का काय तुम्हाला शंका येऊ लागते. पण आज मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. आपले कर्म करत पुढे जा. कर्म करताना योग्य कर्म निवडा. सत्याचा मार्ग अधिक चांगला आहे. त्यावर चालताना मनात शंका घेऊ नका. परमेश्वर आहे. परमेश्वर काय काय करतो याचा अनुभव तुम्ही आता करणार आहात, घेणार आहात.
कारण तुमच्या जीवनात ती आर्थिक संपन्नता आणि अधिक आशीर्वाद येणार आहेत. तुमच्या शक्यतांना वाढवणारे सर्व काही तुम्हाला दिले जाणार आहे. तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद येणार आहेत. कधीकधी तुम्ही वारंवार प्रयत्न करूनही यश येत नाही. त्यामुळे तुम्ही निराश होता, हैराण होता आणि हातातील कार्य सोडून देण्याचा प्रयत्न करता. पण त्याच वेळेस मी तुम्हाला जागृत करण्यासाठी आणि ते कार्य पुढे नेण्यासाठी सांगण्यासाठी अनेक संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो की तुम्ही अधीर होऊ नये, तुम्ही काळजीत राहू नये, तुम्ही चिंतेत बसू नये. तुम्ही फक्त आपले कर्म करत पुढे जात राहावे. तुमच्या प्रत्येक पावलासोबत मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही दैवी अनुभव करणार आहात. तुमच्या जीवनात त्या त्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हव्या आहेत आणि इथून पुढे तुम्हाला जे काही आशीर्वाद हवे आहेत त्या देखील तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तुमच्या शक्यतांना वाढवण्यासाठी देव तुम्हाला मदत करतो. आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराट ही तुमच्या कर्माद्वारेच तुमच्यापर्यंत येत आहे. तुमच्या शक्यतांना देव पूर्ण करतो. जेव्हा तुम्ही स्थिर मनाने काही मागता तेव्हा चमत्कार अगदी तुमच्या जवळ असतात. ते स्वीकार करा. आनंदी राहा, कारण देव तुमच्या उज्ज्वल भविष्याची काळजी घेतो. तुम्हाला स्थिर करतो आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यात ते सर्व काही देतो जे तुम्हाला आनंदासाठी प्राप्त करायचे आहे. मी जाणत आहे की तुम्ही काही त्रासाने व्याप्त आहात. काही आरोग्याचे प्रश्न आहेत. तर काही काळातच तुम्ही अद्भुत चमत्कार अनुभव करणार आहात. ह्या निसर्गासोबत तुम्हाला जे काही शारीरिक होत आहे त्यासोबत तुम्ही जुळून राहा. कारण आता पुढील काळात तुमच्यासाठी हा निसर्गच तुम्हाला मदत करणार आहे. त्या तुमच्या वाईट चक्रातून, त्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी जर तुम्ही तयारी दाखवली तर हा निसर्गच तुम्हाला योग्य पद्धतीने असं काही प्रदान करेल ज्यामुळे तुम्ही जे काही त्रास सहन करत आहात किंवा तुमच्या शारीरिक व्याधी संपवण्यासाठी तुम्ही माझ्याकडे वारंवार प्रार्थना करत आहात. तर होय, मी तुम्हाला अशा मार्गाने घेऊन जाईल जिथे तुमच्यासाठी निसर्गातून काही उपचार दिले जातील जे तुमच्यासाठी योग्य पद्धतीने कार्य करू लागतील आणि तुम्ही काही काळातच ते सर्व आशीर्वाद, चमत्कार एकत्रित अनुभव करणार आहात. तुमचे आरोग्य उत्तम राहण्यास सुरुवात होणार आहे. इथून पुढे तुमच्या आयुष्यात असे असे मार्ग तुम्हाला दिसू लागतील. तुमच्या शक्यता पूर्ण केल्या जातील. तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील आणि तुम्ही तुमच्या जीवनाचा स्तर उंचावलेला अनुभव करणार आहात. कारण जेव्हा देव आशीर्वादाने परिपूर्ण करतो तेव्हा तुमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद येतात. कदाचित काही गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यासाठी नकारात्मक असू शकतात त्या मी लवकरच तुमच्यापासून वेगळ्या करणार आहे. त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात. काही विघ्न, काही त्रास, काही उपद्रव जे आजपर्यंत तुमच्या आयुष्यात ठाणं मांडून बसले होते त्या सर्व गोष्टींना मी एकत्रित करून तुमच्यापासून वेगळं करणार आहे. आता परिस्थिती तुमच्या हाताबाहेर नाही, तर आरोग्य, आनंद आणि अधिक सुख, आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीने तुमचं जीवन अगदी फुलून येणार आहे. तुम्ही तयार आहात हे सर्व स्वीकार करण्यासाठी? तुमची मनस्थिती मी परिवर्तित करतो. जर तुम्ही हार मानून बसला आहात तर मी माझा हात देऊन तुम्हाला उभं करतो. तुम्हाला प्रचंड शक्ती देतो. या शक्तीमुळे तुम्ही अनेक रोगांवर मात करू शकाल. अनेक गोष्टींवर मात करू शकाल. मी तुमच्यासाठी संधींचे निर्माण करतो. त्या संधींना स्वीकार करण्यासाठी
तुम्ही तयार आहात? जर तयार असाल तर होय म्हणून स्वीकार करा, कारण लवकरच तुम्ही मोठ्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल. बाळा, तुला माहीत आहे का रे, कधी-कधी तू विसरतोस की तू स्वामींचा बाळ आहेस. तुझ्या मनात कितीतरी गोष्टी अशा उघड-उघड दिसून येतात, ज्या नकारात्मक आहेत. त्या तुला नकारात्मक दिशेकडे वळवायचा प्रयत्न करतात. पण तू न विसरता स्वामींचे नाम घेत राहा, कारण तुझ्यासाठी माझे नाव घेणे, नामस्मरण करणे हा एकच सर्वात मोठा आशीर्वाद आहे, जो तुला प्रत्येक कठीण गोष्टीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणार आहे. तुझ्या संकटांना कसं पार करायचं यासाठी तुला मार्गदर्शक ठरणार आहे. बाळा, योग्य वेळेवर आज तू हा संदेश ऐकत आहे. लवकरच तुम्ही जे काही मागत आहात ते मिळण्याची सुवर्ण संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. मला तुमच्या इच्छा व्यक्त केल्याशिवायही कळतात, कारण लवकरच तुमचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. जे कोणी प्रेम, इच्छा व्यक्त करतात त्यांच्यासाठी ते प्रेम मिळणार आहे. जे आर्थिक संपन्नतेसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी ती आर्थिक संपन्नता, विपुलता लवकरच भरभराटीच्या रूपात त्यांच्या घरात प्रवेश करणार आहे. तुमच्या कार्यातूनच ही मदत तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा आपल्या कार्याकडे अधिक लक्ष पुरवा. एकांतात बसून राहू नका, तर स्वतःच्या मनाला स्थिर करा आणि स्थिर केल्यावर काही काळ नामस्मरण करा. तुम्ही पाहाल की तुमच्या सर्व काही प्रश्नांची उत्तरं हळूवारपणे तुमच्याजवळ येत आहेत. वेळोवेळी तुम्ही घेतलेले योग्य निर्णय तुम्हाला पुढे नेण्यासाठी कारणीभूत असू शकतात. पण ते निर्णय तुम्ही घेत असताना तुम्हाला त्याच दिशेला पुढे जायचं आहे हे सांगण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे. गुरु तुम्हाला ते ज्ञान पुरवतो की तुम्हाला कुठला मार्ग निवडायचा आहे. तुमच्या शक्यता कुठे पूर्ण होतील, तुम्हाला आनंदाची प्राप्ती कुठे होईल, हे सर्व काही गुरु दाखवून देऊ शकतात. तुमची इच्छा व्यक्त करा, कारण आज मी मोठ्या आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण करतो. तुमची काळजी संपवतो आणि तुमच्या दिशेने एक आनंदाची बातमी पाठवतो. जर तुम्ही ती स्वीकार करण्यास तयार असाल तर आत्ताच होय म्हणून, देवा, मला आनंद स्वीकार आहे, मी त्यासाठी तत्पर आहे. जर तुम्ही संधींची वाट पाहत आहात तर तुमच्या दिशेने मी ती संधी पाठवेल. जर तुम्ही तुमच्या एखाद्या कार्यात माझी मदत हवी असल्यास मला बोलावा धाडलास तर त्या कार्यात मी नक्कीच तुमची मदत करेल. जर तुम्ही मला हाक मारून प्रार्थना केली तर मी प्रार्थना स्वीकार करेल. मी स्वामी आई आहे. मी तुमच्यावर अतोनात प्रेम करते आणि तुमच्या सर्व संकटांचे निरसन करते. तुम्हाला पुढे नेण्यासाठी त्या शक्यता दाखवते आणि तुम्हाला जागृत करते की कठीण काळातही मी तुमच्या सोबत आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे. आज जो कोणी माझा प्रिय बाळ हा संदेश 2 वेळा ऐकेल त्याच्यासाठी माझा हा दिव्य पवित्र चमत्कार त्याच्या आर्थिक संपन्नतेला वाढवणारा ठरेल. जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने ऐकत असाल तर तुमची विपुलता आणि भरभराट वाढण्याचा अनुभव तुम्ही करणार आहात, कारण मी आज तुमच्या पुढे लक्ष्मी रूपात इथे तुमच्या सर्व काही आर्थिक समस्यांना संपवण्यासाठी, तुम्हाला आर्थिक उंची गाठून देण्यासाठी, तुम्हाला अर्थार्जन प्राप्त करून देण्यासाठी ते मार्ग दाखवणार आहे, जे काही काळातच तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. जर तुम्ही मनपूर्वक हा संदेश ऐकत असाल तर यातील गुपित संकेत तुम्ही जाणून घ्याल, कारण हा गुपित संकेत तेच स्वीकार करू शकतात जे संपूर्ण इच्छेने संदेश ऐकतात आणि जे स्वामी शक्तीवर
विश्वास ठेवतात. तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जिथे अडता तिथेच मी तुम्हाला अडण्यापासून थांबवतो, तुम्हाला पुढे करतो, तुम्हाला पुढे नेतो. जर तुम्ही हे आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल, तर आत्ताच "होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहेत" असे टाईप करा. प्रिय स्वामी भक्तांनो, स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही जर एकाग्र मनाने ऐकला आहे आणि जे कोणी या संदेशाला वारंवार ऐकतील त्यांचं धैर्य वाढेल, त्यांच्यात ते अनुभव येतील, त्यांच्या आरोग्यात कमालीचे अनुभव, शुभ अनुभव ते प्राप्त करतील. स्वामींचा हा दिव्य संदेश त्यांच्यासाठी योग्य पद्धतीने त्यांना पुढे नेणारा, त्यांच्या जीवनात सुख, आनंद आणि प्रगती देणारा आहे. जर तुम्ही हा संदेश एकाग्र मनाने ऐकला आहे, तर एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छांना पूर्ण करो. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हाला शुभ, आनंद आणि प्रगती देवो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी
जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय 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 जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी